हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की DHSची जी 2023 DHSची वेटिंग लिस्ट लागायला सुरुवात होणार होती. ओके, कारण याची जी वेटिंग लिस्टची डेट 16 फेब्रुवारी 2026पर्यंत वाढवण्यात आली होती. ओके, म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 नंतर ही जी 2023ची जी भरती होती ती कम्प्लिटली संपणार आणि त्यापुढे नवीन वॅकन्सी येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहे. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये वेटिंग लिस्ट लागायला 20 तारखेच्या पुढे डेफिनेटली तुम्हाला वेटिंग लिस्ट बघायला मिळतील. तर बघू शकता 20 तारखेला म्हणजे आजच्या डेटला काही विभागाच्या जसे धुळेच्या, नाशिकच्या, अहिल्यानगर, नाशिक, ओके, याच्या बघा नाशिकच्या स्टाफ नर्सेसची सुद्धा वेटिंग लिस्ट लागलेली आहे. व्ह्यू करून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर MPWच्या जागा नाशिक आहे, धुळे आहे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी सायंटिफिक टेक्निशियनचं नाशिक रिजनचं, ओके. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनचं, इलेक्ट्रिशियन आहे, ओके. फार्मासिस्ट ऑफिसर आहे, एक्सरे टेक्निशियन्स आहेत, ओके. तो नाशिक विभागाच्या बऱ्याच लिस्ट तुम्हाला बघायचं आहे. आणि आता अकोल्याच्या सुद्धा सुरू झालेल्या आहे. अकोला विभागाची समजून राहिली तुम्हाला, ओके. याच्यामध्ये रुरल फील्ड वर्कर आणि मल्टीपर्पज हेल्थ वर्करच्या अकोला विभागाचे लागलेल्या आहे. ज्या विभागामध्ये जर जागा असतील त्या विभागाच्या जागा इथे तुम्हाला बघायला मिळेल. आता हे जे आपण स्टाफ नर्सचं बघून घेऊया. याच्यामध्ये लिस्ट लावलेली आहे, बघू शकता इथे, ओके. यामध्ये वेटिंग लिस्ट लावलेली आहे. हे नंबर 1 जो कॅन्डिडेट आहे, ओके, हा जो नंबर 1 कॅन्डिडेट आहे सुरेखा अशोक बिदकर, ओके. हे कुठल्या कॅटेगरीचे आहे? ओपन कॅटेगरीचे, एक सर्व्हिसमॅन म्हणून. म्हणजे हिचं सिलेक्शन झालेलं आहे 112 मार्कवर, ओके, बघू शकता. आणि जर ही कॅन्डिडेट कुठे जॉईन झाली असेल, ही आली नाही, तर तिच्या खालची जी व्यक्ती आहे लीना संजय चौधरी आणि प्रमिलता सीताराम नागरे, हे वेटिंग लिस्ट आहे. म्हणजे त्यांनी ऑलरेडी सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट नाही आले तर मग खालच्या कॅन्डिडेटला प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड SC कॅटेगरीमधून ही जी कॅन्डिडेट आहे शिल्पा लोंढे, ओके, ही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे 110 मार्कवर. बट ते खालचे आहे त्या वेटिंग लिस्टवाल्या त्यांनासुद्धा त्यांनी DVसाठी बोलवलेलं आहे, ओके. त्यानंतर इथे ST कॅन्डिडेट आहे. STमधून ही प्रियंका वासवे, हिचं सिलेक्शन झालेलं आहे. हिला किती मार्क आहेत? 112वर सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर अश्विनी मनोहर चव्हाण आहे, ही VJ जनरलमधून सिलेक्टेड आहे, ओके. त्यानंतर NTB स्टाफ नर्स गव्हर्नमेंट जी फिमेल आहे त्यामध्ये बघू शकता ही जी कॅन्डिडेट आहे प्रियंका बक्केवाड, ओके. त्यानंतर ही स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेलमधून अनुजा म्हेत्रे, बघू शकता तुम्ही, ओके. त्यानंतर हे सुद्धा गव्हर्नमेंटच्या EWSमधून कॅन्डिडेट आहे यास्मिन बानो शेख, ओके. यास्मिन बानो शेख, बघू शकता EWSमधून 104 मार्क्सवर हिचं सिलेक्शन झालेलं आहे. तिच्या खालचे जे कॅन्डिडेट आहेत ते वेटिंग लिस्टवाले. जर यास्मिन बानोनी जॉईन केलं नाही तर मग खालच्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल, ओके. त्याच्यानंतर जयेश पगारे, हे हा जो स्टाफ नर्स गव्हर्नमेंट मेल आहे ओपनमधून, याचं एक नाव दिसतं तुम्हाला, ओके. अशा पद्धतीने ही लिस्ट बघू शकता. प्रायव्हेट फिमेलमधली कॅन्डिडेट आहे मयुरी जाधव म्हणून, हिचं सिलेक्शन झालेलं आहे. किती मार्क्सवर? 91 मार्क्सवर, ओके. ऑनली 91 मार्क्सवर हिचं सिलेक्शन झालेलं आहे, ओके. त्यानंतर तर फक्त प्रायव्हेटमधून एकच कॅन्डिडेट होती, एक सर्व्हिसमॅनमधली OBC एक सर्व्हिसमॅनमधली जागा होती, त्या जागेमधून ह्या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे. आता तुम्हाला एवढंच सांगतो आहे मी, ह्या सगळ्या लिस्ट तुम्ही बघायच्या, ओके. ह्या लिस्टमधून तुम्हाला एवढंच कळेल की बाबा याच्यामध्ये हे लिस्ट आलेली आहे आणि तुम्हाला DVलासुद्धा बोलवणार. आता शेवटची तारीख 27 लिहिलेली आहे, ओके. म्हणजे तुम्हाला मेल येईल, ओके. जे सिलेक्टेड कॅन्डिडेटला मेल येईल किंवा फोन येईल की बाबा तुमचा DV या तारखेला आहे, तर या तारखेला तुम्हाला DVला यायचं आहे. तर तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा, डेफिनेटली तुम्हाला कळेल की कधी तुम्हाला DVला जायचं आहे, ओके. अजून दुसरी गोष्ट की बाकीच्या विभागाच्यासुद्धा लिस्ट लवकरच लागतील. तर तुम्ही सगळं हे जे NHM महाराष्ट्र जी वेबसाईट आहे ती चेक करत राहायचं, तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाईल, ओके. सो जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडण्याचा प्रयत्न करा. वेळोवेळी एकदम चांगल्या, सुरळीत आणि खऱ्या माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.